नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या मान ना मान मैं तेरा मेहमान या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर आता पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात विजय कापडी लिखित मान ना मान मैं तेरा मेहमान या कथासंग्रहातली कथा, दर्शन खोटेची खर्री खुर्री गोष्ट. माणसाचं आयुष्य म्हणजे ऊन सावलीचा किंवा भरती ओहोटीचा खेळ असं कोणीतरी म्हटल्याचं कानावर आलं आणि मला आमच्या दर्शन खोटेची आठवण झाली. वयाच्या 27व्या वर्षापर्यंत दर्शन खोटेच्या आयुष्यात यादगार अशी एकही घटना घडली नाही. तुमच्या आमच्यासारखंच ते सुद्धा सप्प काळणी भेंड्याच्या भाजीसारखं बुळबुळीत आयुष्य जगत होता. उजाडलेला दिवस मावळला की आणखीन एक फारसं काही न घडलेला दिवस संपला असं मनाशी म्हणत होता आणि उद्याच्या दिवशी तरी काही अनपेक्षित आणि चांगलं घडेल का असा सवाल स्वतःलाच विचारत होता. आणि अचानक तो दिवस उजाडला. त्या दिवशी सकाळी 9 वाजता दर्शन खोटे ऑफिसला जाण्याची तयारी करून नेहमीप्रमाणे घराबाहेर पडला. नेहमीची 9:18ची लोकल पकडण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या दिशेनं जाणाऱ्या लोंढ्यातला एक बिंदू बनला. पुढून येणाऱ्याला चुकवत आणि मागून येऊन पुढे जाऊ पाहणाऱ्याला वाट देत तो चाललेला होता. स्टेशनच्या दाराशी तो पोचला आणि अचानक कोणीतरी आपली वाट अडवून उभा असलेला त्याने बघितला. सुरुवातीला तो डाव्या बाजूला वळला, पण वाट अडवणाऱ्यानं आपला उजवा हात पुढे केला. त्यासरशी तो उजव्या बाजूला झुकला, पण तेवढ्यात समोरच्यानं डावा हात पुढे केला. त्याची पावलं थबकली. तो मान वर करून समोर बघायला लागला तर त्याला एक उभ्या आडव्या अंगाचा स्वच्छ पांढरा शुभ्र पायघोळ अंगरखा घातलेला आणि लोणच्याच्या बरणीला फडकं बांधून दोरी गुंडाळल्याप्रमाणे डोक्याला काळी जाड दोरी आवळलेला एक अरब दिसला. दर्शननं मान उंचावून त्याच्या मागे उंट उभा आहे का हे बघून घेतलं, पण उंट काही नव्हता. अरबानं दर्शनकडे बघितलं, ओळखीचं दिलखुलास हास्य केलं आणि तो काहीतरी विचारायला लागला. अरबाच्या बोलण्यातलं एक अक्षर सुद्धा दर्शनला समजलं नाही आणि ते साहजिकच होतं. आता तुमच्या आमच्या बाबतीत हे घडलं असतं तर खात्रीनं सांगता येईल की तुम्ही आम्ही ओठ दुमडले असते, खांदे उडवले असते आणि तेवढ्यानं त्याच्या डोक्यात प्रकाश पडत नाहीये हे बघून हाताचा अंगठा हलवून तू काय बरं म्हणू बघतोयस, काही कळत नाही रे असं सांगून पुढे गेलो असतो. पण दर्शन खोटेला काय वाटलं देव जाणे. त्यांनी त्या अरबाला त्याच्याच बोलण्याच्या स्टाईलमध्ये काहीतरी म्हणजे अगदी काहीतरी उत्तर देऊन टाकलं. पण त्यांनी काढलेला तो आवाज आणि त्याच्या तोंडून बाहेर पडलेले ते अगम्य शब्द ऐकून त्या अरबाची मात्र खूप करमणूक झालेली असावी, कारण तो अरब एकदम खांदे उडवत हसायलाच लागला. दर्शनला मात्र प्रश्न पडला की आपण असा काय अरबी जोक मारला की तो ऐकून याला हसवालं. मग दर्शन सुद्धा त्याच्याप्रमाणे खांदे उडवून हसायला लागला. एवढंच नाही, त्याने हात पुढे करून त्या अरबाकडनं टाळी सुद्धा घेतली. अरबानंही त्याला जोरात टाळी दिली. आणखीन काहीतरी विचारलं. त्याही प्रश्नाचं उत्तर दर्शननं त्याच सुरात दिलं. ते ऐकून तर अरबाची हसता हसता पुरे वाट झाली. हा प्रकार आणखीन किती वेळ चालू ठेवायचा असा विचार दर्शनच्या डोक्यात आला. तोच आपलं हसणं आवरून अरबानं आपल्या डगल्याच्या खिशातनं एक डायरी काढली आणि काहीतरी लिहून तो कागद दर्शनच्या नाकासमोर धरला. दर्शननी त्या कागदावरचा मजकूर वाचला आणि दर्शनला आश्चर्याचा धक्का बसला. त्या डगलेवाल्या अरबानं चक्क मराठीत लिहिलेलं होतं, तुझा गमतीदार स्वभाव मला आवडला. मगापासून मी 10-1 जणांना अडवून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना भाषा माझी समजणार नाही याची मला खात्री होती, पण सौदी अरेबियाहून इथे आल्यावर कुणाशीच शाब्दिक संवाद साधता आला नव्हता. त्यामुळे मला गुदमरल्यासारखं झालं होतं. कुणीही मला दाद दिली नाही, पण तू मात्र कमाल केली. असा आणलास की जणू माझ्या बोलण्यातला शब्द तुला कळला. हे तुझं वागणं मला खूप आवडलंय. उद्या संध्याकाळच्या फ्लाईटनं मी सौदीला परतणार आहे. तू येशील का माझ्याबरोबर? माझ्या कंपनीत मी तुला मोठ्या पगाराची नोकरी देईन. दर्शननं आश्चर्यानं विचारलं, इतकं छान मराठी जर तुला लिहिता येतं तर मगाशी अगम्य भाषेत का बरं तू बोलला? अरबानं पुन्हा डायरीतल्या कोऱ्या कागदावर लिहून दर्शनच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. मला मराठी लिहिता येतं पण अजिबात बोलता येत नाही.
पण मगाशी मी विचारल्यावर तू क्षणाचाही विचार न करता माझ्याच सारखा आवाज काढून जे काही अगम्य बोललास ते मला खूप म्हणजे खूप आवडलं. खुश आहे मी तुझ्यावर. बोल, ऑफर स्वीकारतो का माझी? दर्शननं आरबाच्या डोळ्यात लक्षपूर्वक बघितलं. आरबाच्या बोलण्यातला सच्चा सूर त्याला जाणवला, त्याला तो भावला आणि त्यांनी क्षणार्धात तिथल्या तिथे निर्णय घेतला. सध्याच्या आपल्या टुकार नोकरीवर छानपैकी लाथ मारायची आणि आरबाबरोबर सौदीला जायचं ठरवलं. आरबानं मग पुन्हा एकदा कागदावर खरडलं आणि कागद दर्शनच्या हातावर ठेवला. पासपोर्ट, व्हिसा आदी उपचारांचं काय? मी विमानाचं तिकीट काढून ठेवू का? दर्शन म्हणाला, अवश्य काढ माझं तिकीट. बाकीचं सगळं माझ्याकडे लागलं. मी तुला उद्या विमान उड्डाणाच्या आधी 2 तास विमानतळावर भेटतो. लगोलग दर्शन पुढच्या तयारीला लागला सुद्धा. ऑफिसला न जाता तो घराकडे वळला. त्यांनी घडलेली हकीकत आपल्या मातापित्याला ऐकवली. त्याचे वडील गंगाधर पंत यांनी वडिलकीच्या नात्यानं त्याला त्याच्या विचारांपासून परावृत्त करण्यासाठी एक भलं मोठं भाषण दिलं. अंगवळणी पडलेल्या सवयीनुसार दर्शननं त्यांच्या भाषणातला एकूण एक शब्द या कानानं ऐकला, त्या कानानं सोडून दिला. आपल्या भाषणाचा समारोप करताना गंगाधर पंत म्हणाले, आम्हाला चांगलं ठाऊक आहे की एकदा तुझ्या मनानं घेतलं की आमच्यापैकी कोणाचंही काहीही न ऐकता तू तुझा विचार प्रत्यक्षात उतरवणार. पण तुला कोणी काही सांगितलंच नाही असं उद्या कोणी म्हणायला नको म्हणून घसा कोरडा होईस्तवर मी बोलत राहिलो. सगळं विसरून जा आणि पुढच्या तयारीला लाग. आमच्याकडून काही मदत हवी असेल तर ती करायची आमची तयारी आहे. अर्थात त्यासाठी 1 महिन्याची आगाऊ नोटीस तुला आम्हाला द्यावी लागेल, हे तुला ठाऊक आहे. आता उद्याच तू निघू बघतोय तेव्हा आगाऊ नोटीस देणं काही जमणार नाही. अर्थात आम्ही काही मदत करू शकणार नाही. तेव्हा आपलं तुमचं तुम्ही पुढच्या तयारीला लागा. दर्शनने लगेच पासपोर्ट व्हिसाची कामं चुटकीसरशी उरकली. अर्थात या बाबतीत भारतीय उज्ज्वल परंपरेप्रमाणे त्याला संबंधितांना पैसे चारावे लागले हे काही वेगळं सांगायला नको. एक छोटी कपड्यांची बॅग आणि एक बऱ्यापैकी मोठ्या आकाराचं खोरं घेऊन तो ठरल्या वेळी विमानतळावर हजर झाला. अरब त्याची वाटच बघत बसलेला त्याला दिसला. त्याच्या हातातल्या खोऱ्याकडे अजब मिश्किलतेनं बघायला लागला. तेव्हा किरचित हसून दर्शन म्हणाला, तुझ्या लक्षात आलं असेलच, पण समजा आलं नसेल तर मी एवढंच सांगू इच्छितो की भारतातून परदेशात नोकरी चाकरीसाठी जाणारा खोऱ्यानं पैसे ओढतो असं मी ऐकून आहे. ऐनवेळी तिथे हातात खोरं नसेल तर पंचायत व्हायला नको. एवढा साधा विचार करून मी हे खोरं घेतलंय बरोबर. आता ते तुला पटलं असेल. सौदी अरेबियात खोरं मिळण्याची शक्यता आहे, नाही असं नाही, पण त्यासाठी इथल्यापेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतील, नाही का? दर्शनच्या दूरदर्शी आणि मुत्सद्दीपणाला दाद देण्यासाठी अरबानं त्याची पाठ मोठ्या कौतुकानं थोपटली. आणि पुढच्या उण्यापुऱ्या 2-2.5 वर्षात दर्शननं अरबाच्या कंपनीची इमाने इतबारे सेवा केली. अरब खुश झाला. त्यांनी दर्शनला मालामाल करून सोडला. सर्व तऱ्हेच्या सुखसोयी आणि मुबलक पैसा कमवल्यावर दर्शनच्या मनात विचार आला की आयुष्यात भरतीचा काळ येतो म्हणतात तो बहुतेक हाच असावा. पण त्यावेळी नियती मात्र खदा खदा हसत होती. कारण भरतीनंतरची ओहोटी अनुभवण्याची वेळ आता दर्शनच्या दाराशी येऊन ठेपलेली होती आणि त्या गोष्टीचा दर्शनला मात्र पत्ता नव्हता. दर्शनच्या मनात आलं, केली तेवढी मेहनत, मिळाला तेवढा पैसा, पुरे झाला. आता आपण रजा काढावी आणि 4 दिवसांकरता मायदेशी जावं. माता पित्याची भेट घ्यावी. त्यांना आधी न कळवता एकदम त्यांच्यासमोर जाऊन उभं राहायचं, त्यांना चकित करून सोडायचं. तो लगेच तयारीलाही लागला. एक दिवशी खूपसं बिनगरजेचं आणि थोडंसं गरजेचं सामान भल्या मोठ्या सुटकेसमध्ये भरून आणि 3 महिन्यांची रजा अरबाकडून मंजूर करून घेऊन तो भारताच्या दिशेनं झेपावणाऱ्या विमानात बसला. विमान आधीच ठरलेल्या वेळेनुसार विमानतळावर उतरलं. आयटी धीरोदात्त पावलं टाकत दर्शननं विमानतळाच्या लगेज कक्षात आपल्या 2 सुटकेस हस्तगत करण्यासाठी प्रवेश केला. तिथल्या फिरत्या पट्ट्यावर आपल्या सुटकेस तो बघायला लागला. अर्ध्या 1 तासाच्या पाहणीनंतर त्याच्या लक्षात आलं की त्याचं लगेज आलेलंच नाहीये. अधिक वेळ न दवडता त्यांनी तक्रार कक्षातल्या खिडकीपाशी धाव घेतली तर तिथली बाई त्याचीच जणू वाट बघत असल्यासारखी त्याला दिसली. दर्शनाकडे एक दिलखेचक हास्य फेकत ती म्हणाली, तुम्हीच दर्शन खोटे. मला आपल्याला कळवायला आनंद होतोय की सौदी विमानतळावर आपलं सामान चुकून भलत्याच विमानात चढवलं गेलं, त्यामुळे ते तुम्हाला मिळू शकलेलं नाही. तिच्याकडे रागाने बघत वैतागलेल्या सुरात दर्शन म्हणाला,
अरे माझं सामान चुकून दुसऱ्या विमानात चढवलं गेलं हे मला सांगताना तुम्हाला आनंद का होतोय बरं? अहो तुमच्या लक्षात आलेलं दिसत नाही का काय? कधी कधी हरवलेल्या सामानाचं नेमकं काय झालं याचा पत्ता लागत नाही. हरवलेलं सामान शोधताना फार मगजमारी करावी लागते. कधी कधी हरवलेलं सामान मिळतच नाही. अर्थात आमची कंपनी त्याची भरपाई देते, पण इतक्या दुरून पाहून पारखून आणलेलं सामान आणि पैशांनी केलेली भरपाई एक कशी होईल नाही का? आता मी आनंद व्यक्त केला तो अशासाठी की तुमचं सामान दुसऱ्या विमानात चढवलं गेलंय याची खात्रीलायक माहिती आम्हाला मिळाली आहे. फक्त आता ते कुठल्या विमानात चढवलंय ते शोधायचं बाकी आहे. ते जमलं की आमच्या खर्चात तुमचं सामान घरपोच पाठवून देऊ आम्ही. फार उपकार होतील तुमचे, दर्शन वैतागून म्हणाला. अहो दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे अमिताभ बच्चन म्हणजे बिग बी यांचंही सामान विमान प्रवासात जवळजवळ 27 वेळा हरवल्याचं त्यांनी सांगितल्याचं तुम्ही ऐकलं असेल. तुमचंही सामान हरवलंय, त्यामुळे सामान हरवण्याच्या बाबतीत तुम्ही आणि बिग बी एकाच पातळीवर आहात. बिग बी सारख्या एवढ्या मोठ्या माणसाप्रमाणे तुमच्याही आयुष्यात सामान हरवण्याची घटना घडते. किती भाग्याची गोष्ट आहे ही, होय का नाही? त्या प्रथम म्हणून मी तुमचं अभिनंदन करते. तिची ती अनावश्यक बगबग ऐकण्याच्या मनस्थितीत दर्शन अजिबात नव्हता. त्यामुळे त्यांनी तिला आपला संपर्क नंबर दिला आणि तो तिथनं निघाला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत ते आवाज चढवून सांगायला लागले, अहो एवढे डिप्रेस का होत आहे? आमच्याकडून याच्या आधी माणसं सुद्धा हरवली आहेत. तुमच्या बाबतीत फक्त सामान हरवलंय. तुमच्या भाग्याचा हेवा करण्यासारखी गोष्ट आहे नाही, असं नाही का तुम्हाला पण वाटत? दरम्यान आपलं सामान हरवलेल्या विमान कंपनीला लाख शिव्या मोजत दर्शन विमानतळाबाहेर आला. आता पुढे काय करायचं या विचारात असताना एक जण त्याच्याजवळ आला आणि त्याला म्हणाला, अरे आप ऋतिक रोशन आहे का? ऋतिक रोशन? कपाळाला आठ्या घालत दर्शन विचारायला जाणार तेवढ्यात ऋतिक रोशन असं ओरडत 8-10 जणांचा घोळका त्याच्या भोवती जमला. ऑटोग्राफ प्लीज असं म्हणत जो तो त्याच्या अंगाला भिडला आणि 2-4 क्षणात सगळे पळून गेले. हा काय प्रकार आहे? असं स्वतःशी पुटपुटत असताना दर्शनच्या लक्षात आलं की आपल्या शर्ट पॅन्टचे सगळे खिसे रिकामे करण्यात आलेले आहेत. आपण पूर्णपणे लुटलो गेलोय हे त्याच्या लक्षात आलं आणि एका क्षणात आपण कफल्लक झालोय हे दर्शनच्या ध्यानात यायला वेळ नाही लागला. असहाय्य अवस्थेत तो आजूबाजूला बघायला लागला आणि अकस्मात त्याला दिसला एक बार. झाल्या प्रकारानं त्याचं डोकं इतकं म्हणून आऊट झालं होतं ना की एरवी मद्यापासून 4 हात लांब राहणारा दर्शन भराभरा चालत त्या बारमध्ये शिरला. त्यांनी काउंटरवर रांगेत मांडून ठेवलेल्या बाटल्यातली एक बाटली उचलली, झाकण काढलं, सरळ तोंडाला लावली. मद्य त्याच्या डोक्यात चढायला वेळ नाही लागला. गल्ल्यावरच्या बार मालकानं त्याला नम्र सुरात सांगितलं, मालक तुम्ही बसून घ्या ना, आरामात प्याणार आहोत. त्याबरोबर दर्शन ओरडला, मला बसून घ्या म्हणून सांगणारा तू कोण रे टिक्कोजी? आणि त्यांनी त्याच्या डोक्यात हाणण्याकरता हातातली बाटलीच उगारली. दर्शनच्या या वर्तनानं बारमध्ये एकदम खळबळ माजली. त्याला पकडण्याकरता बारमधले कर्मचारी धावले. दर्शननं त्यांच्या जवळ येऊ पांगणाऱ्या एकाच्या पेकाटातच लाथ मारली, दुसऱ्याच्या नाकावर ठोसा लावला, चौथ्याचा हात धरून असा काही पिरगाळला की तो बिचारा विव्हळायला लागला. 1-2 दर्शनला सुद्धा लाथा बुक्क्याने तोडावला, पण त्या सगळ्यांना एकटा दर्शन भारी पाडला. दर्शनच्या रुद्रावतारानं नाही म्हटलं तरी ते सगळे धास्तावले. दर्शननं 1 पाऊल पुढे टाकल्यावर ते 4 पावलं मागच्या दिशेला जायला लागले आणि हीच संधी साधून दर्शन जीवाच्या आकांतानं बाहेरच्या दिशेनं धावत सुटला. त्याबरोबर पकडो पकडो सालेको असं म्हणत आतली मंडळी त्याच्या मागोमाग धावायला लागली. धावणारा दर्शन जर त्यांच्या हातात सापडला असता तर त्याचे हातपाय मोडून त्याच्या हातात द्यायचा काही जणांचा विचार होता. 1-2 त्याचं डोकं फोडायचा निश्चयच केला होता. आपल्या वेगवेगळ्या इप्सितांची पूर्तता करण्यासाठी त्या उतावीळ अवस्थेत जो तो दर्शनच्या मागे धावत होता. पण ऑलिम्पिक वेगानं धावणाऱ्या दर्शननं त्या सगळ्यांना कधीच मागे टाकलं. आश्रय घेण्यासाठी तो आजूबाजूला बघायला लागला आणि त्याला दिसलं एका बैठ्या घराचं उघडं दार. क्षणाचाही विचार न करता दर्शन त्या घरात शिरला. त्यांनी धाडकन दार लावून टाकलं. दाराशी पाठ करून तो इकडे तिकडे बघू लागला. लपून बसण्यासाठी तो एखादी जागा शोधायला लागला. घरात कोणीच नाहीये हे त्याच्या लक्षात आलं. दरम्यान दाराबाहेर घोळका जमला.
काही जण दार उघड, दरवाजा खोलो असं म्हणत ओरडायला लागले. दारावर मोठमोठ्यानं आघात करायला लागले. एका शहाण्याने तर दारावरच्या घंटेच्या बटणावर बोट दाबून ठेवलं. परिणामी ती घंटा कर्कशपणे वाजतच राहिली. दर्शन आतल्या खोलीत गेला. तिथे पलंगावर बसलेला, पुरेपूर घाबरलेला 4-5 वर्षांचा एक मुलगा त्याला दिसला. दर्शनला बघता त्यांनी डोळेच फिरवले. दर्शन पुढे झाला. त्या बेशुद्ध पडलेल्या मुलाला त्यांनी वर उचललं, खांद्यावर घेतलं आणि दर्शन दाराजवळ आला. दारावर थापा मारून त्यांनी बाहेरच्यांचं लक्ष आपल्याकडे वेधवलं आणि तो मोठ्यानं बेंबीच्या देठापासून ओरडला, मी काय सांगतोय ते नीट ऐका. दार उघडे, दार उघड. बाहेरनं त्याला ऐकवण्यात आलं. दार मी उघडणार आहे, पण त्यापूर्वी माझं एक ऐका, नीट कान देऊन ऐका. तू आधी दार उघड रे, बाकी सगळं नंतर. हे बघा, या घरातला मुलगा बेशुद्ध झालाय. बाहेर त्याचे आई वडील असतील तर मला त्यांच्याशी बोलायचंय. बोला हो बोला, मी मुलाची आई बोलतीये. कृपा करून माझ्या मुलाला काही करू नका तुम्ही प्लीज. रडकी बायकी आवाज त्याच्या कानात पडला. बाहेर जमलेल्या सर्वांना आपापल्या कामाला जा म्हणून सांगा. मुलगा बेशुद्ध झालाय, त्याला डॉक्टरी उपचारांची गरज आहे. दर्शनचा आवाज सुद्धा थोडासा घाबरा वाटत होता बाहेरच्या लोकांना. प्लीज प्लीज तुम्ही सगळे जा हो, आमची काळजी करू नका तुम्ही. आम्हाला आमच्या मुलाची जास्त काळजी पडली आहे. तुम्ही जा तुम्ही, आम्ही काय होतंय ते बघतो हो, प्लीज जा. मुलाचे वडील बाहेर जमलेल्यांना विनंती करायला लागले. दाराशी लागत म्हणाले, आता तरी तुम्ही प्लीज दार उघडावं. तुम्हाला कोणी काही करणार नाही. डॉक्टरांशी संपर्क साधलाय. आता कुठल्याही क्षणी डॉक्टर इथे यायची शक्यता आहे. पण दार तुम्ही उघडलंच नाही तर ते आत येतील कसे? कृपा करा, दार उघडा. तुमच्या संरक्षणाची सगळी जबाबदारी माझ्यावर. प्लीज दार उघडा. दर्शन म्हणाला, मी दार उघडतो, पण एका अटीवर. मी परदेशातून, सौदीहून, टू बी स्पेसिफिक, नुकताच आलोय. पण गेल्या अर्धा तासाच्या अवधीत मी पुरता नागवलो गेलोय. मला तुमची मदत हवी आहे. मी सौदीला माघारी जाऊ इच्छितो. मला तिकिटाचे पैसे द्या. तुमच्या पत्त्यावर मी पैसे परत पाठवून देईन. आय प्रॉमिस. अहो पण आधी दार उघडा प्लीज. मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. माझ्या मुलाला वाचवू देतो. दर्शननं दार उघडलं. दोघं नवरा बायको वावटळीप्रमाणे घरात घुसले. त्यांनी मुलाला पोटाशी धरलं. एवढ्यात पोलीस आले. आल्या त्यांनी दर्शनची मानगूट पकडली. चल चौकीव चल. खेकसत कॉलरला पकडून ते त्याला बाहेर उभ्या असलेल्या जीपमध्ये चढवून निघाले. असा दगा फटका होणार याची कल्पना होती, पण मुलाला काही होऊ देऊ नये बाबा. दर्शन स्वतःशी पुटपुटला. पोलिसांना संपूर्ण शरण गेला. चौकीवर आल्यावर आवश्यक त्या नोंदी करून पोलिसांनी त्याला गाजाआड करून टाकलं. तिथल्या थंडगार फरशीवर दर्शन मट्टदिशी खाली बसला. डोक्याला हात लावला आणि आता पुढे काय करायचं याचा विचार करायला लागला. 1-2 तास असेच गेले. एक गृहस्थ चौकीतल्या इन्स्पेक्टर जवळ आले. आपलं नाव सांगून ते म्हणाले, मगाशी तुम्ही माझ्या घरातनं ज्याला पकडून आणलं त्याला जामीन राहून मी त्याला घरी घेऊन जाऊ इच्छितो. आमच्या परवानगीशिवाय त्याने आमच्या घरात प्रवेश केला असला तरी त्याने एकाही वस्तूला हात लावलेला नाहीये. केवळ 4 गुंडांपासनं आपला जीव वाचवण्यासाठी तो आमच्या घरात आश्रयासाठी घुसलेला असावा. त्याच्या विरुद्ध आमची कुठलीही तक्रार नाही. उलट त्याचे आम्ही जन्मजन्मांतरीचे ऋणी राहू इच्छितो. काय 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 म्हणलं तुम्ही आता? काय म्हणला? हो, जन्मजन्मांतरीचे ऋणी हेच शब्द वापरले मी. काय झालं सांगू का तुम्हाला? गेल्या वर्षापासून माझ्या मुलाची वाचा गेली होती, पण आज ती वाचा त्याची परत आली. सगळे उपास तापास करून आम्ही थकलो होतो. आमचा मुलगा बोलू लागेल ही आशा सुद्धा आम्ही सोडली होती, पण आज त्याला वाचा फुटली. आणि याला कळत नकळत ते ग्रहस्थ कारणीभूत झालेले आहेत. मला त्यांचे पाय धरायचे आहेत. त्यांना आदरानं घरी घेऊन जाण्याकरता मी आलोय. याचाच अर्थ हो, जन्मजन्मांतरीचे ऋणी आज शब्द मी वापरला. काय झालं सांगू का? गेल्या वर्षी माझ्या मुलाची वाचा गेली होती, पण आज ती वाचा परत आली आहे. खूप उपास तापास करून आम्ही थकलो होतो. आमचा मुलगा बोलायला लागेल ही आशा आम्ही सोडूनच दिलेली होती, पण आज त्याला ती वाचा फुटली आणि त्याला कळत नकळत ते ग्रहस्थ कारणीभूत झाले. मला त्या ग्रहस्थांचे पाय धरायचे आहेत. त्यांना आदरानं घरी घेऊन जाण्याकरता मी आत्ता आलोय. अर्थात या कामी मला तुमची ही मदत लागणारच आहे. मग पुढची चक्र फिरायला वेळ नाही लागला.
जितक्या अनपेक्षितपणे दर्शन गजाआड झाला होता तितक्याच अनपेक्षितपणे तो तुरुंगातनं बाहेरही आला. त्या गृहस्थानं दर्शनला आपल्या घरी नेलं. मुलानं दर्शनला अंकल म्हणून हाक सुद्धा मारली. सगळी विचारपूस करून झाल्यावर ते म्हणाले, हे बघा, तुम्हाला परदेशी जायचं असेल तो अवश्य जा, मी तुम्हाला मदत करेन. पण माझं एक प्रपोजल आहे. तुम्ही माझे बिझनेस पार्टनर व्हाल का? सौदीपेक्षा जास्त पैसा इथे तुम्हाला मिळू शकेल आणि शिवाय तुम्हाला तुमच्या आईवडिलांसोबत राहायला मिळेल. शेवटी आपला स्वदेश तो स्वदेश, त्याला पर्याय असतो का कधी? अहो, मेरा भारत महान, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, नाही का? क्षणाचाही विचार न करता एकदम पुढचं पाऊल टाकण्याची सवय असलेल्या दर्शननं ती ऑफर तात्काळ स्वीकारली आणि तो कायमचा भारतात राहायला एका पायावर तयार झाला. हे वेगळं सांगायची गरज आहे का मित्र? तर मंडळी, आयुष्यातल्या भरती ओहोटीच्या किंवा ऊन सावलीच्या बाबतीत सुद्धा असंच असतं बरं का. कधी भरती येते तर कधी ओहोटी. दर्शनच्या बाबतीत भरती, ओहोटी आणि पुन्हा भरती इतक्या झटपटरीत्या आली की त्याचं त्याला सुद्धा कळलं नाही. दर्शनसारखंच आपलंही व्हावं, ओहोटीचं जाऊ द्या, पण भरती मात्र अवश्य यावी असा विचार तुमच्या मनात आला तसा तो माझ्याही मनात आला बरं का. आता तुम्ही आणि मी एक करूया, येऊ पाहणाऱ्या भरतीची वाट पाहूया. कसं? श्रोते हो, ही होती विजय कापडी सरांची कथा आवडली असेल, कथा कशी वाटली हे कमेंट करून कळवा. कथेचा व्हिडिओ मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.